राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय. आम्ही वैकुंठीचे वासी भाग दुसरा. विविध संप्रदायातील 100 संतांची संक्षिप्त चरित्र. श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया परमपूज्य महायोगिनी श्री लक्ष्मीबाई अक्का यांचं चरित्र. यांचा जन्म शके 1769 म्हणजेच इसवी सन 1847, निर्याण तिथी अश्विन शुद्ध त्रयोदशी शके 1819 म्हणजेच इसवी सन 1897. श्री गोविंदाप्पा येळसर हे निंबर्गी गावात राहणारे सद्गृहस्थ होते. त्यांच्या पत्नीचं नाव भगवंतव्वा. या भगवंतव्वांना श्री निंबर्गीकर महाराजांचा अनुग्रह होता. या दाम्पत्याच्या पोटी शके 1769 म्हणजे इसवी सन 1847 एक मुलगी अवतीर्ण झाली. या मुलीचं नाव लक्ष्मी असं ठेवलं. ही लक्ष्मी म्हणजेच आमच्या महायोगिनी श्री लक्ष्मीबाई अक्का. श्री लक्ष्मीबाई अक्का या लहानपणी आपल्या आईबरोबर महाराजांच्या प्रवचनास जात असत. यांच्या घरची थोडी विपन्नावस्था होती. श्री लक्ष्मीबाई अक्कांना एक धाकटा भाऊ होता. या 2 मुलांचा सांभाळ करणं भगवंतव्वा यांना अवघड जाऊ लागलं. त्यामुळं ही गोष्ट त्यांनी श्री निंबर्गीकर महाराजांच्या कानावर घातली. त्या महाराजांना म्हणाल्या, महाराज, माझी मुलगी आपण पदरात घ्याल का? याप्रमाणे महाराजांनी श्री लक्ष्मीबाई अक्कांना आपल्या जवळ ठेवून घेतलं. श्री लक्ष्मीबाई अक्का या महाराजांच्या समवेत कायम असायच्या. त्यांना साधनेची गोडी लागू लागली आणि त्यांची साधन सिद्धता पाहून श्री निंबर्गीकर महाराजांनी त्यांना अनुग्रह दिला. श्री लक्ष्मीबाई अक्का महाराजांच्या घरातील पडेल ते काम करायच्या आणि उरलेल्या वेळेत साधन करायच्या. एक भाकरी आणि एक चिंचेचं बुटूक दिवसभरात खाऊन त्यांनी अघोर साधन केलं. एकदा लक्ष्मीबाई अक्कांची प्रकृती बिघडली तेव्हा औषध म्हणून महाराजांनी काही वनस्पती ठेचून पंचपात्रीभर रस श्री लक्ष्मीबाई अक्कांना घेण्यास सांगितलं. तेव्हा श्री लक्ष्मीबाई अक्का म्हणाल्या, महाराज, तुमची कृपा हेच माझं औषध आहे. मला हे औषध मुळीच नको. हे ऐकल्यावर महाराज म्हणाले, तुम्हाला नको तर नको, हेच औषध आम्ही घेतो. असं म्हणून महाराजांनी ते औषध स्वतः प्राशन केलं आणि आश्चर्य असं की श्री लक्ष्मीबाई अक्कांची प्रकृती दुरुस्त झाली. दासबोधात खडे मांडून शिकविले असं एके ठिकाणी उल्लेख आहे. तसा खडा तरी मला द्या अशी अक्कांनी महाराजांना विनंती केली. याप्रमाणे महाराजांनी आपल्या कपाळावर हात फिरवून एक खडा काढून दिला. तो अक्कांनी आपल्या गळ्यात ताईत म्हणून घातला. चिमडला श्री लक्ष्मीबाई अक्का येऊन राहिल्यावर चिमडच्या महाराजांनी या खड्यातील निम्मा भाग मागितला. सगळाच खडा तुमचा आहे, निम्मा तरी कशाला करता, असं अक्का म्हणाल्या. हे ऐकून चिमडच्या महाराजांना वाईट वाटलं आणि काही दिवसातच तो ताईत आणि खडा नाहीसा झाला. मठात शोधाशोध केली पण सापडला नाही. यावेळी श्री चिमडचे महाराज हे रबकवीला गेले होते. तिथून आल्यावर त्यांना लक्ष्मी अक्का थोड्या नाराज दिसल्या. याबाबत विचारता ताईत आणि खडा सापडत नसल्याचं त्या म्हणाल्या. हे ऐकून चिमडचे महाराज म्हणाले, अक्का, खड्यापैकी निम्मा खडा आम्हाला द्याल तरच ताईत आणि खडा मिळेल. अक्कांनी याला संमती देताच तो खडा त्यांच्या समोर येऊन पडला. यावरून या खड्याचं महत्त्व किती होतं हे कळल्या वाचून राहत नाही. अक्कांसह श्री निंबर्गीकर महाराज प्रवासाला बाहेर पडले होते. प्रवास करता करता ते चिमड इथं आले. साधू महाराजांचा सध्या जिथं मठ आहे तिथं पूर्वी ओसाड जागा होती. या जागेवर महाराज आले आणि या जागेवर त्यांनी कापूर लावला आणि तुम्हीही तुमच्या हातानं थोडा कापूर यात टाका असं महाराज श्री लक्ष्मीबाई अक्कांना म्हणाले. हे ऐकून अक्का म्हणाल्या, आपण कापूर टाकलात तर मग
मी कशाला कापूर टाकला पाहिजे? तेव्हा महाराज म्हणाले, सांगितल्याप्रमाणे आपण करावं. यानुसार अक्कांनी कापूर घातला. यावेळी महाराज म्हणाले की अक्का, ही जागा आता तुम्हाला उजाड दिसतेय, पण आणखी काही काळानं या जागेवर सत्पुरुषाचं मंदिर होणार आहे आणि मठ होणार आहे. इतकंच नव्हे तर आणखी काही दिवसांनी तुलाही त्या मठातच राहावं लागणार आहे. हे वाक्य पुढे खरं ठरलं. त्या जागेवरच श्री साधू महाराजांचं मंदिर बांधलं आणि मठ झाला. श्री निंबर्गीकर महाराजांनी आपल्या निर्याण काळापूर्वी थोडे दिवस अक्कांना विचारलं, आमच्या पश्चात तुमचं संगोपन बरोबर होणार नाही. त्यातून बायकांची गोष्ट. यासाठी तुम्हाला पुरुष करून काडसिद्धांच्या स्थानी अगर दुसरीकडं ठेवतो. त्यास तुमची संमती आहे का? असं विचारताच अक्कांनी विचार करून सांगते असं उत्तर दिलं. दुसऱ्या दिवशी त्या महाराजांना म्हणाल्या की पुरुषाचा देह घेतल्यानं दुसरा जन्म घेतल्यासारखं होऊन आजपर्यंत केलेलं साधन व्हावं तसं सुफलित होणार नाही. हे ऐकून महाराज म्हणाले, तुम्ही अशाच राहा. श्री चिमटचे महाराज निंबर्गीला महाराजांचं दर्शन घेण्यास गेले असता महाराज श्री लक्ष्मीबाई अक्कांकडे बोट दाखवून म्हणाले, रामभाऊ, आतापर्यंत आम्ही या अक्काला पोटच्या मुलीप्रमाणे सांभाळलंय. यापुढे आमचा भरवसा नाही. तेव्हा आमच्या पश्चात तुम्ही अक्कांना आपल्या बहिणीप्रमाणे सांभाळायचे. महाराजांनी देह ठेवल्यानंतर चिमडचे महाराज श्री लक्ष्मीबाई अक्कांना चिमडला घेऊन आले आणि अक्कांनी चिमडमध्ये निर्याणापर्यंत आपलं आयुष्य व्यतीत केलं. इसवी सन 1891 साली श्री चिमडच्या महाराजांनी देह ठेवला. देह ठेवण्यापूर्वी श्री चिमडच्या महाराजांनी श्री लक्ष्मीबाई अक्कांना या मठाची जबाबदारी आता तुमच्यावर आहे असं सांगितलं. त्याप्रमाणे श्री लक्ष्मीबाई अक्का इसवी सन 1891 पासून मठाचा कारभार पाहू लागल्या. चिमडच्या मठाच्या समोरच एक तुळशी वृंदावन आहे. त्या वृंदावनाजवळ त्या बसलेल्या असायच्या. श्री चिमडच्या महाराजांची मुलं अगदी लहान होती. श्री माईसाहेब महाराज याही सोबत होत्या. या सर्वांचा सांभाळ श्री लक्ष्मीबाई अक्कांनी केला. श्री चिमडच्या महाराजांच्या पश्चात महाराजांना वचन दिल्याप्रमाणे अक्कांनी 4 वर्ष प्रपंच आणि परमार्थ सांभाळला. इसवी सन 1895 साली अक्कांची प्रकृती बिघडली. आपला अंतकाळ जवळ आलाय हे त्यांनी ओळखलं. त्यांना निंबर्गीकर महाराज म्हणाले होते की अक्का, तुझ्या मातोश्रींचं देहावसान झाल्यावर तू या भूतलावर 2 वर्ष राहशील. अक्कांच्या मातोश्रींचं देहावसान होऊन 2 वर्ष झाली होती. त्यामुळं त्या मी लवकर देहत्याग करणार असं जवळच्या व्यक्तींना सांगू लागल्या. इसवी सन 1895च्या सप्टेंबर महिन्यात श्री तात्यासाहेब महाराज कोटणीस हे चिमडला गेले होते. तिथं गेल्यावर अक्का देह ठेवणार आहेत असं त्यांना कळलं. तेव्हा त्यांनी अक्कांचे पाय धरले आणि म्हणाले, अक्का, तुम्ही असं नका करू. चिमडच्या महाराजांची मुलं लहान आहेत. मठाची जबाबदारी तुमच्यावर आहे. त्यामुळं आपण आणखी काही वर्ष राहावं. हे ऐकून अक्का म्हणाल्या, हणमंता, आपल्या मुलांची काळजी वाहायला श्री चिमडचे महाराज समर्थ आहेत. श्री तात्यासाहेब महाराज आणि भक्त मंडळींनी त्यांना अत्यंत आग्रह केला. शेवटी सर्वांचा आग्रह आणि निष्ठा पाहून अक्का म्हणाल्या, मी जास्तीत जास्त 2 वर्ष राहील. त्याप्रमाणे अक्का 2 वर्ष चिमडला होत्या. इसवी सन 1897 साल उजाडलं. निर्वाह करण्यास त्यांनी सुरुवात केली. चिमडच्या महाराजांचे ज्येष्ठ चिरंजीव श्री दाजीसाहेब महाराज यांना अक्कांनी सर्व माहिती दिली आणि उपस्थित सर्व भक्त मंडळींना सांगितलं की बाबांनो, यापुढे श्री दाजीसाहेबच मठपती होऊन संप्रदाय चालवणार आहेत. तुम्ही सगळ्यांनी त्यांच्या आज्ञेत राहावं.
श्री चिमणच्या महाराजांचे द्वितीय चिरंजीव श्री नारायण महाराज यरगट्टीकर हे बेळगावला शिकायला होते. त्यांना चिमणास घेऊन येण्यास एका शिष्याला पाठवलं. श्री नारायण महाराजांना घेऊन तो गृहस्थ आला. श्री लक्ष्मीबाई अक्कांनी श्री नारायण महाराजांना जे काही सांगायचं ते सर्व सांगितलं आणि इसवी सन 1895 सालातील अश्विन शुद्ध प्रतिपदा उजाडली. या दिवशी मी देह ठेवणार आहे असं त्या म्हणाल्या. पण याच दिवशी चिमणच्या महाराजांच्या पत्नी परमपूज्य मातोश्री आईसाहेब महाराज या अस्पर्श राहिल्या. हे कळताच श्री लक्ष्मीबाई अक्कांनी निर्याणाचा बेत रद्द केला आणि 2 दिवस पुढे ढकलला आणि सर्वांना सांगून सवरून सर्वांचा निरोप घेऊन महायोगिनी श्री लक्ष्मीबाई अक्कांनी वयाच्या 50व्या वर्षी म्हणजेच अश्विन शुद्ध तृतीया शके 1819 म्हणजेच इसवी सन 1897 बुधवारी सकाळी 9:15 वाजता महाप्रयाण केलं. हे होतं परमपूज्य महायोगिनी श्री लक्ष्मीबाई अक्का यांचं चरित्र. राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय.